1,06,575 रुपयांचा शालू गेल्या वर्षी कोल्हापूरच्या अंबाबाईला तिरुपती तिरुमला देवस्थानाकडून अर्पण केला होता। नारंगी रंग, त्यावर सोनेरी जरीकाठ आणि बुट्ट्यांचा सुंदर शालू करवीर निवासिनी श्री अंबाबाईला अर्पण करण्यात आला होता। तिरुमला तिरुपती देवस्थानच्या वतीने दरवर्षी नवरात्र उत्सवानिमित्त आदिशक्ती आणि देशातील 51 शक्तीपीठांतील देवता असलेल्या अंबाबाईला आईच्या भावनेतून शालू अर्पण केला जातो। भवानी मंडपातून या शालूची पूजा करून वाजत गाजत हा शालू देवीच्या चरणी अर्पण केला जातो। दसऱ्याच्या दिवशी हा शालू देवीला परिधान करण्याची प्रथा आहे। पण आता तिरुपतीहून कोल्हापूरच्या अंबाबाईला शालू का देतात? ही प्रथा बंद करण्याची मागणी का होत होती? तिरुपतीहून येताना कोल्हापूरला नाही गेलं तर तो प्रवास अपूर्ण का मानला जातो? जाणून घेऊया प्राईम संवादच्या आजच्या भागात। नमस्कार, मी सारिका। प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती आपणा सर्वांचं स्वागत करते। आता तिरुपती आणि कोल्हापूरचं कनेक्शन बघायला गेलं तर याबद्दल अनेक कथा आहेत, त्याच आज आपण जाणून घेणार आहोत। पहिल्या कथेनुसार गरुडाचल नावाचे एक मुनी आपली कन्या माधवी हिच्यासह एकदा विष्णूंच्या भेटीस आले। विष्णूंनी त्यांचा आदर सत्कार केला। बालवयातील माधवी अजाणतेपणे विष्णूंजवळ जाऊन बसली। हे पाहून माता लक्ष्मीला राग आला व त्यांनी तिला घोड्याच्या तोंडाची होशील असा शाप दिला। हे ऐकून क्रोधित झालेल्या गरुडाचलाने लक्ष्मींना तू हत्तीन होशील असा श्राप दिला। हत्तीन रूपातील लक्ष्मी या इथे आल्या व त्यांनी पापमुक्तीसाठी तपश्चर्या सुरू केली। ब्रह्मदेवांनी त्यांना पापमुक्त करून त्यांचं नाव महालक्ष्मी ठेवलं। या स्थानाविषयी कोल्हासूर वधाची कथा सुद्धा प्रचलित आहे। पुरातन काळी राक्षस कोल्हासुराने या परिसरात अनाचार माजवले होते। देवही त्याच्या पुढे हतबल झाले होते। देवांनी प्रार्थना केल्यामुळे महालक्ष्मीने त्यांच्या युद्धाची तयारी केली। दोघांचं घनघोर युद्ध झालं। शेवटी महालक्ष्मींनी ब्रह्मास्त्राच्या साह्याने कोल्हासुराचं मस्तक उडवलं। अश्विन पंचमीस त्याचा वध झाला। मृत्यू समयी त्याने या क्षेत्रास आपलं नाव मिळावा असा वर मागितला। देवीने वर देताच त्याच्या मुखातून दिव्य तेज थेट महालक्ष्मीच्या मुखात शिरलं। त्यांच्या नावावरून या नगरीला कोल्हापूर हे नाव मिळालं। कोल्हासुराच्या वधानंतर आनंद उत्सवात देवदेवता, ऋषी मुनी सर्वच जण आले, पण त्र्यंबली देवीला आमंत्रण देण्याचं राहून गेलं। हे लक्षात आल्यानंतर महालक्ष्मी इतर देवतांसह त्र्यंबलीस पूर्वेकडे टेकडीवर भेटायला गेल्या। त्र्यंबली रुसली होती। तिची समजूत काढून तिला येण्याची विनंती केली। तेव्हा तू करवीर क्षेत्री जा, माझा राग गेला, परंतु मी तिथे येणार नाही असं त्र्यंबली म्हणाली व तिने तिथेच वास केला। त्यासोबतच तिरुपतींची रुसून आलेली पत्नी महालक्ष्मी कोल्हापुरात आल्याची कथाही फारच प्रचलित आहे। तिरुपतीला जाणारे महालक्ष्मीच्या दर्शनाला आवर्जून येतात असंही बघण्यात येतं, कारण तोवर बालाजी प्रसन्न होणार नाही जोवर त्यांची अर्धांगिनी महालक्ष्मी प्रसन्न होत नाही अशी भाविकांची मान्यता आहे। आणि त्यामुळेच तिरुपती बालाजीचं दर्शन घेऊन कोल्हापूरला न गेल्यास ते दर्शन अपूर्ण मानलं जातं। दुसरी कथा जी बरीच प्रचलित आहे, या कथेनुसार तिरुपती आणि कोल्हापूर देवस्थानामधील नात्यांची ही कथा आहे। एकदा भृगु ऋषी भगवान विष्णूंकडे आले। त्यावेळी विष्णू शेषशायी असून निद्रा घेत होते, तर त्यांची पत्नी लक्ष्मी त्यांचे पाय चेपत होती। भगवान विष्णूंचे आपलं स्वागत केलं नाही याचा राग येऊन महर्षी भृगु यांनी भगवान विष्णूंच्या छातीवर जोराने लत्तापहार केला। भृगु ऋषींचा क्रोध शांत करण्यासाठी भगवान विष्णूंनी त्यांची क्षमा मागितली आणि भृगूंचे पाय चेपण्यास सुरुवात केली। भगवान विष्णूंचं हे वागणं पाहून देवी लक्ष्मींना मात्र क्रोध अनावर झाला। या रागापायी त्यांनी वैकुंठ सोडलं आणि त्या देवी कोल्हापूरला येऊन राहिल्या। देवी लक्ष्मी वैकुंठामध्ये कधीही परतून गेल्या नाही, त्या आजही कोल्हापुरातच आहेत। आणखी एका आख्यायिकेनुसार या देवस्थानामध्ये भगवान शिवांचं गुप्त देवस्थान आहे असं म्हटलं जातं। शक्ती संतुलित राहावी यासाठी शिवही तेथे असल्याचा समज आहे, पण शिवाच्या देवस्थानामध्ये भाविकांना जाण्यास बंदी आहे। महालक्ष्मीच्या देवस्थानाचे तिरुपती देवस्थानाशी नाते सांगणारी कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नसली तरी कोल्हापूरचं देवस्थान कधी निर्माण केलं गेलं याबद्दल मात्र बरीच माहिती उपलब्ध आहे। हे देवस्थान 6व्या शतकामध्ये चालुक्य वंशाच्या कर्णदेव राजाने बनवलं, पण या देवस्थानाला खरी प्रसिद्धी मिळाली ती 1182 साली, जेव्हा शिलाहर राजवंशाने कोल्हापूर आपली राजधानी म्हणून घोषित केलं। 14व्या शतकामध्ये परप्रांतीयांची आक्रमण सुरू झाली आणि ती आक्रमण सुरू झाल्यानंतर त्यांनी देवस्थान लुटण्याचा चंगच बांधला। त्यावेळी मुख्य देवस्थानातून देवी हलवण्यात येऊन तिची स्थापना मंदिराच्या एका पंडितांच्या घरी करण्यात आली। तिथे देवी 17व्या शतकांपर्यंत राहिली। त्यानंतर 17व्या शतकामध्ये छत्रपती राजे संभाजी यांनी मूळ देवस्थानामध्ये देवीची पुनश्च प्रतिष्ठापना करवली। तेव्हा त्यांनी गोव्याहून काबीज करून आणलेली एक भली मोठी घंटा देवस्थानाला भेट म्हणून दिली। विशेष म्हणजे या घंटेवरील कोरलेली अक्षरं ही लॅटिन भाषेतील आहेत। महाराणी ताराबाईंच्या वेळी त्यांचा महल मंदिरानजीकच बांधला गेला होता।
त्यावेळी महाराणी ताराबाई यांनी मंदिरामध्ये अनेक दुरुस्त्या आणि नवी बांधकामं करवली. दरवर्षी वर्षातून दोनदा साजरा होणारा किरणोत्सव हा सोहळा हे या मंदिराचं वैशिष्ट्य आहे. दरवर्षी 31 मार्च रोजी आणि 9 नोव्हेंबर रोजी हा सोहळा साजरा केला जातो. या दिवशी उगवत्या सूर्याची किरणं महालक्ष्मींच्या पायाशी पडतात. हा सोहळा पाहण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी हजारो भाविक आवर्जून कोल्हापूरला येत असतात. आता कोल्हापूरच्या अंबाबाईला शालू का दिला जातो हे तर आपण पाहिलं, पण एवढे वर्ष चालू असणारी ही शालूची प्रथा बंद करण्यासाठी भाविकांकडून काही दिवसांपूर्वी मागणी का होत होती? तर करवीर निवासिनी ही अंबाबाई की महालक्ष्मी हा वाद गेल्या काही वर्षांपासून रंगतच आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या देवीला बालाजीकडून येणारा शालू नेसवण्याची परंपरा मोडीत काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. करवीर निवासिनीला नवरात्रात तिरुपती बालाजी देवस्थानांकडून आलेला शालू नेसवण्याची परंपरा गेल्या बऱ्याच वर्षापासून सुरू होती. मात्र कोल्हापूरची देवी ही अंबाबाई नसून महालक्ष्मी आहे असं पुजाऱ्याने म्हटल्याचा दावा भक्ताने केला होता आणि त्यामुळे कोल्हापूरच्या करवीर निवासिनीला तिरुपतीहून येणारा शालू मिळणार नाही अशी बातमी काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध होत होती. त्यामुळे कोल्हापूरच्या करवीर निवासिनीला तिरुपतीहून येणारा शालू येणार नाही अशी बातमी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने सांगितली होती. अंबाबाईला महालक्ष्मी करण्याचं कारस्थान असल्याचा आरोप पुजाऱ्यांवर करण्यात येत होता. महालक्ष्मी ही विष्णूंची पत्नी असून तिला दरवर्षी मानाचा शालू तिरुपती बालाजी देवस्थान ट्रस्ट कडून देण्यात येत होता. मात्र अंबाबाईचं महालक्ष्मीकरण थांबवण्यासाठी भक्तांनी ही प्रथा मोडण्याचं ठरवलं होतं. यापूर्वी तिरुपती देवस्थानाला पत्र लिहून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती नवरात्र उत्सवात शालू पाठवण्याची मागणी करत होतं. मात्र यावेळी देवस्थान समितीने तिरुपती देवस्थानाशी कोणताही पत्रव्यवहार सुद्धा केला नव्हता. मात्र त्यानंतर ही प्रथा पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आणि अद्यापही ही प्रथा सुरूच आहे. कोल्हापूरच्या या प्रथेमागची कहाणी तुम्हाला माहित होती का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.